नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वनाथ तंबाके. आपण इयत्ता 8वी ते 12वीपर्यंत वापरले जाणाऱ्या फिगर्स ऑफ स्पीच याचा अभ्यास आज आपण इथे पाहणार आहोत. काव्यलेखन करताना ते प्रभावी, सौंदर्यपूर्ण व आकर्षण होण्यासाठी ज्याप्रमाणे मराठी भाषेमध्ये अलंकाराचा वापर होतो, तसेच इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा अलंकार वापरले जातात. त्याच अलंकारांना इंग्लिशमध्ये फिगर्स ऑफ स्पीच असे म्हटले जाते. तर त्यातील पहिला प्रकार पाहूयात, ॲलिटरेशन म्हणजेच अनुप्रास अलंकार. जेव्हा एखाद्या कवितेच्या ओळीत किंवा वाक्यात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असेल तेव्हा त्यास अनुप्रास अलंकार असे म्हणतात. When same sound or repetition of same letter or syllable are used to produce poetic effect is called alliteration. Alliteration is the occurrence of the same sound at the beginning of words in a phrase or sentence. चला आता यांची काही उदाहरणं पाहूयात. That life is lived its very best. The lordly lion lives his lonely life. Our teacher told the tale about the tall tiger. He hits his head on the high hammer. She shell in the seashore. Teacher is teaching about the tiger. Bunty wore his blue and brown blazer. आता वरील पहिल्या वाक्यातील लाईफ आणि लिव्ड या दोन शब्दातील पहिलं अक्षर यल हे रिपीट झाल्यामुळं याला ॲलिटरेशन फिगर ऑफ स्पीच म्हणतात. त्याच्यासारखेच लाऊडली, लॉयन, लिव्ज आणि लोरली तसेच लाईफ हे दुसऱ्या वाक्यातील शब्दांमध्ये यल हा अक्षर रिपीट झालेला आहे. तिसऱ्या वाक्यात टीचर, टोल्ड, टेल आणि टॉल, टायगर या प्रत्येक शब्दाची सुरुवात टी न होत आहे. चौथ्या वाक्यात हिट्स हिज हेड आणि हाय हॅमर या शब्दांमधील प्रत्येक अक्षरात शब्दाची सुरुवात यचने होते. त्याच्यासारखेच पाचव्या वाक्यात यस, सहाव्या वाक्यात टी आणि सातव्या वाक्यात बी या अक्षरांची पुनरावृत्ती होत असल्याने वरील सगळेच वाक्य ॲलिटरेशन फिगर ऑफ स्पीच म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रकार रिपिटेशन म्हणजेच पुनरावृत्ती अलंकार पाहूयात. When words are repeated in a sentence for pleasing or musical effect, the figure of speech is repetition. It means complete word is repeated pleasingly in this type of sentence. या अलंकारात काव्याचे सौंदर्य व त्यातील माधुर्य वाढविण्याकरता शब्दांचा पुन्हा पुन्हा उपयोग केला जातो. उदाहरण, आय विश आय कुड सी हिम, आय विश आय कुड नो हिम. या वाक्यामध्ये आय विश आय कुड हे शब्द रिपीट झालेले आहेत. दुसऱ्या वाक्यात नेव्हर अगेन, ओ नेव्हर शॅल आय गो दॅट वे अगेन यामध्ये नेव्हर आणि अगेन ह्या शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून या वाक्याला रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच म्हणतात. तिसऱ्या वाक्यात कीप इट आणि चौथ्या वाक्यात इफ यू थिंक यू कॅन डू इट, यू कॅन डू इट आणि पाचव्या वाक्यात लँड इज अवर बर्थ, आवर फेथ आणि आवर प्राईड यामध्ये आवर हा शब्द रिपीट झालेला आहे. पुढील फिगर ऑफ स्पीच सिमिली म्हणजेच उपमा अलंकार. When two unlike things are compared using the words as or like, the figure of speech is simile. When a direct comparison is made between two different objects of different kinds which are at least alike in one point is called simile. मन एका बाबतीत सारखेपणा असलेल्या परंतु परस्पराहून भिन्न असणाऱ्या दोन व्यक्ती, वस्तू, ठिकाण यांची तुलना उपमा अलंकारात होते. या प्रकारात ॲज, ॲज, सो आणि लाईक यासारखे शब्द वापरले जातात. आता या प्रकारची उदाहरणं पाहू. हिज मसल्स वेअर ॲज हार्ड ॲज स्टील, ही फॉट लाईक अ लॉयन इन द जंगल, द क्रो इज ॲज ब्लॅक ॲज अ कोल, that boy is like a turtle in the study, Shivaji fought as a lion,
The bird's wings are as light as cotton. Mahabharata is as old as Jesus Christ. The story was as old as hills. My book is as valuable as pearl. Her face is like a red rose. वरील सर्व 10 वाक्यामध्ये ॲज, लाईक यासारख्या फिगर्स ऑफ स्पीचचा वापर झाल्यामुळं त्याला रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच असे म्हटले जाते. यापुढचा फिगर ऑफ स्पीच म्हणजेच मेटाफर म्हणजेच रूपकलंकार. When an indirect comparison between two or more words is made without like, as, it is called metaphor. या अलंकारात उपमा अलंकारासारखे समान गुणधर्माची तुलना नसून त्या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे दाखवितात. या प्रकारात लाईक, ॲज यासारखे शब्द वापरले जात नाहीत. जिथे दोन वस्तू, व्यक्ती, प्राणी, गुणविशेष इत्यादींची अप्रत्यक्षरित्या तुलना केलेली असते त्यांच्यामधील साम्य दाखविताना लाईक किंवा ॲज सारखे तुलनात्मक शब्दांचा उपयोग नसतो अशा शब्दांना मेटाफर म्हणतात. एक्झाम्पल्स. संभाजी वॉज द लायन इन द बॅटल. इन धिस सेंटेन्स संभाजी इज डायरेक्टली compared टू द लायन. Second sentence, that girl is the giraffe in the class. Girl is compared to the giraffe. The sunflower is the eye of the sun. Sunflower is compared to the eye of sun. He is the star of our class. I am the only one to choose the road of life. वरील सर्व उदाहरणांमध्ये दोन नावांची प्रत्यक्ष तुलना केली गेलेली आहे. म्हणून या प्रकाराला मेटाफर म्हणजेच रूपक अलंकार असे म्हणतात. पुढचा प्रकार पर्सॉनिफिकेशन म्हणजेच चेतनगुणोक्ती अलंकार पाहूयात. पर्सॉनिफिकेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच ऑब्जेक्ट विदाउट लाईफ आर स्पोकन ऑफ ॲज हॅव्हिंग लाईफ ऑर द क्वालिटीज ऑफ ह्युमन बीइंग. या अलंकारात निर्जीव वस्तू सजीव आहेत म्हणजेच कोणतेही वस्तू, अमानवी घटक, प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती यांच्या ठिकाणी मानवी गुणधर्म आहे असे दाखविले जाते. यांची काही उदाहरणं पाहूयात. द विंड ब्ल्यू डाऊन ऑन द अर्थ इन अँगर. हिअर द विंड इज गिव्हन अ ह्युमन क्वालिटी ऑफ बिकमिंग अँग्री. म्हणजेच वाऱ्याला मानवी गुणधर्म दिलं गेलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. O tree, help me by giving your shade. Answer. Here in this sentence, the tree is given a human quality of helping. म्हणजेच या वाक्यामध्ये झाडाला मानवी गुणधर्म दिलं गेलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. The city goes on growing. Answer. Here in this sentence, the city is given a human quality of growing. Next. The ball was crying because of kick of the player. Answer. Here in this sentence, the ball is given a human quality of crying. या वाक्यामध्ये चेंडूला रडण्याची उपमा दिली गेली आहे की जे मानवी गुणधर्म आहे. म्हणून हे पर्सॉनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच होते. नेक्स्ट. द मून इज प्लेइंग हाईड अँड सीक बिहाइंड द क्लाउड. आन्सर. Here in this sentence, the moon is given a human quality of playing hide and seek. इथे चंद्राला ढगाच्या पाठीमागे लपाछपी खेळण्याची मानवी उपमा दिली गेलेली आहे. आता यापुढील प्रकार ॲपस्ट्रॉफी म्हणजेच परोक्ष संबोधन अलंकार पाहू. When a non-living thing or an invisible entity such as God is treated as a person or spoken to, the figure of speech is apostrophe. Apostrophe या अलंकारात निर्जीव, अनुपस्थित, काल्पनिक गोष्टी तसेच अस्तित्वात नसलेल्या गोष्टी या सजीव आहेत असे समजून विधान केले जाते. या प्रकारची आता काही उदाहरणं पाहूयात. ओ नेचर, thou art my goddess. Answer. In this sentence, nature is personified
अँड ॲड्रेस्ड टू गॉडेस. या वाक्यामध्ये निसर्ग हा दैव असा संबोधून बोललेला आहे. नेक्स्ट, ओ लाईफ यू आर मिस्ट्री टू मी. आन्सर, हिअर इन दिस सेंटेन्स लाईफ इज पर्सनिफाईड अँड ॲड्रेस्ड. इथे या वाक्यामध्ये जीवनाला मानवी गुणधर्म दिलेला आहे आणि त्याला उद्देशून बोललेला आहे. नेक्स्ट, क्रिकेट, गुड बाय, वी हॅव बीन फ्रेंड्स सो लाँग. आन्सर, हिअर इन धिस सेंटेन्स क्रिकेट इज पर्सॉनिफाईड अँड ॲड्रेस्ड ॲज अ फ्रेंड. या वाक्यामध्ये क्रिकेटला मित्र असं संबोधलं गेलेलं आहे, म्हणून हे वाक्य ॲपस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच होते. यापुढील फिगर ऑफ स्पीच म्हणजे ओनोमॅटोपोइया म्हणजेच ध्वनी अनुकरणात्मक अलंकार बघूयात. When a word conveys the sound that is to be expressed, the figure of speech is onomatopoeia. ओनोमॅटोपोइया या अलंकारात कवितेच्या ओळीमध्ये ध्वनी निर्माण करणारे शब्द वापरले जातात. म्हणजेच या ओळीतून ध्वनी म्हणजेच आवाजांचा उल्लेख केलेला असतो. या प्रकारची काही उदाहरणं पाहूयात. द thief banged the door loudly. Answer, here in this sentence the sound is expressed in the word bang for greater poetic effect. वरील वाक्यातून बँग या शब्दामधून आवाजाचा उल्लेख होतो म्हणून हा ओनोमॅटोपोइया फिगर ऑफ स्पीच होतो. नेक्स्ट एक्झाम्पल, द डिशेस फेल ऑन द फ्लोअर विथ अ क्लॅटर. आन्सर, हिअर इन दिस सेंटेन्स साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड क्लॅटर. या वाक्यामध्ये भांड्यांचा जमिनीवर पडण्याचा आवाजाचा उल्लेख केला गेलेला आहे. नेक्स्ट, द ट्री इज क्रिकिंग इन द कोल्ड ॲट नाईट. आन्सर, इन दिस सेंटेन्स साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड क्रिकिंग. या वाक्यामध्ये क्रिकिंग या शब्दातून आवाजाचा उल्लेख होतो. नेक्स्ट, द लिटल डक से क्वॅक क्वॅक. आन्सर, इन दिस सेंटेन्स साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड क्वॅक क्वॅक. या वाक्यातून डकचा आवाज क्वॅक क्वॅक ह्या माध्यमातून ध्वनीचा उल्लेख होतो म्हणून हा ओनोमॅटोपोइया फिगर ऑफ स्पीच होतो. यापुढील प्रकार हायपरबोली म्हणजेच अतिशयोक्ती अलंकार बघू. When a statement is overstated or greatly exaggerated statement used mainly for greater effect, it is called hyperbole. म्हणजेच आपले मत परिणामकारकरित्या मांडण्यासाठी अतिशयोक्ती अलंकार वापरतात. या अलंकारात एखादी कल्पना अथवा विचार आहे त्यापेक्षा अधिक जास्त फुगवून सांगितली जाते. Here are some examples. My father drives 1000 miles per hour. Answer, in this sentence an exaggerated statement is given. या वाक्यातून वडील एका तासात 1000 मैल चालूच शकत नाहीत, पण इथं ते अतिशयोक्ती दाखवलेली आहे. नेक्स्ट, I ate a ton of food for dinner. Answer, in this sentence an exaggerated statement is given. या प्रकारात एखादी व्यक्ती 1 टनभर अन्न एकाच वेळेला जेवूच शकत नाही म्हणून हा प्रकार हायपरबोली फिगर ऑफ स्पीच म्हणजेच अतिशयोक्ती अलंकारात मोडतो. असेच आणखीन काही उदाहरणं पाहूयात. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. आन्सर, इन धिस सेंटेन्स अन एक्झॅजरेटेड स्टेटमेंट इज गिव्हन. नेक्स्ट, द सी रोज माउंटनस हाय. In this sentence, an exaggerated statement is given. Next, he rides faster than the wind. म्हणजेच तो वाऱ्यापेक्षाही अधिक वेगाने धावतो. वरील सर्व वाक्यातून अतिशयोक्तीचे दर्शन होते म्हणून याला हायपरबोली फिगर ऑफ स्पीच म्हटले जाते. आता यापुढील प्रकार क्लायमॅक्स म्हणजेच सारालंकार पाहू. When in a sentence ideas, thoughts, importance, qualities, etc. are arranged in an ascending order, it is called climax. म्हणजेच जर दिलेल्या वाक्यात कल्पना, विचार, किंमत, महत्त्व, गुणवैशिष्ट्य इत्यादी गोष्टी चढत्या क्रमाने दिलेल्या असतील
तर तिथे क्लायमॅक्स हा अलंकार असतो. या प्रकारात काही शब्द चढत्या क्रमाने म्हणजेच असेंडिंग ऑर्डरने मांडून परमोच्च परिणाम साधला जातो. एक्झाम्पल्स: बर्ड्स, ॲनिमल्स, मेन अँड एंजल्स ऑल वर्शिप गॉड. सेकंड, शी इज माय फ्रेंड, माय ॲडवायझर अँड माय इन्स्पिरेशन. थर्ड, I smiled, I laughed, I cried, I roared. Fourth, I have seen a rose, a garden, a valley, and a nature. Answer: here, in all the above sentences, ideas are arranged in ascending order. म्हणजेच वरील चारही वाक्यांमध्ये जे काही शब्द दिलेले आहेत त्यांची चढत्या क्रमाने मांडणी केलेली आहे. म्हणून हा क्लायमॅक्स हा अलंकार होतो. आणखीन काही एक्झाम्पल्स पाहू. टीचर टॉट एव्हरी लेटर, वर्ड, सेंटेन्स, पॅरेग्राफ, लेसन अँड द बुक व्हेरी इफेक्टिव्हली. आय थॉट अबाउट माय लाईफ एव्हरी सेकंड, मिनिट, हावर, डे, वीक, मंथ अँड इयर. I earned money, a cycle, a car, a house, and a farm. Answer: in all the above sentences, ideas are arranged in ascending order. म्हणजेच वरील उदाहरण क्रमांक 5, 6 आणि 7 मधील सर्व काही शब्द आहेत ते चढत्या क्रमाने मांडणी केलेली आहेत. यापुढील फिगर ऑफ स्पीचचा प्रकार अँटी क्लायमॅक्स म्हणजेच विरोधालंकार. When in a sentence ideas are presented in descending order, it is the use of anticlimax. वाक्याची सुरुवात विरोधाच्या उच्चांकापासून करून शेवट उतरत्या क्रमाने करणे म्हणजेच अँटीक्लायमॅक्स होय. म्हणजेच डिसेंडिंग ऑर्डरने मांडणी करणे होय. आता या अँटीक्लायमॅक्स या प्रकारची काही उदाहरणे पाहूयात. वी स्वेअर बिफोर द सन, the moon, and the mother and life. He lost his wife, his daughter, his son, and his watch. She lost her family, her car, her bag, and a pen. Answer: here in these sentences, ideas are arranged in descending order. म्हणजेच वरील तीनही प्रकारामध्ये वाक्यांची मांडणी ही उतरत्या क्रमाने आहे. म्हणून हा अँटीक्लायमॅक्स फिगर ऑफ स्पीच होतो. या प्रकारची आणखीन काही उदाहरणे पाहू. ही केम डाऊन फ्रॉम द प्लॅनेट, द टॉवर, द ट्री, द लॅडर, द टेबल अँड द चेअर. या वाक्यात वस्तूंचे आकारमान कमी होत गेलेले आहे. ही कर्स्ड द बिग टॉवर, द किंग, द क्वीन and the guards to lie in the water. Answer: here in the above all the sentences, ideas are arranged in descending order. वरील सर्वच प्रकारच्या वाक्यांमध्ये उतरत्या क्रमाने मांडणी केलेली आहे. म्हणून यांना अँटीक्लायमॅक्स फिगर ऑफ स्पीच म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, फिगर ऑफ स्पीचचा हा पहिला भाग इथे संपला आणि यापुढील भागामध्ये उर्वरित सर्व फिगर्स ऑफ स्पीच तुम्हाला विस्तृतपणे शिकवणार आहे. तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.